मंडळी नमस्कार. सांगोला तालुक्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं राजकारण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे. मंडळी आता आपण आहोत एकतपूर गावामध्ये आणि एकतपूर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणाच्या अनुषंगानं या ठिकाणी प्रचार सभा झाली. आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाची सर्व ज्येष्ठ तरुण मंडळी आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया या भागातली नेमकी हवा काय. काय ना नाव काय? अण्णा विठोबा मुने. बर, काय वातावरण काय म्हणतंय? वातावरण चांगलं. बरं, तापले काय? तापलं पण नाही. तापलं बिपलं काय नाही. मागच्या वेळेस पराभव झाला होता इथे एकतपूर गटात. हो झाला. बरं, मग का आता यावेळेस काय? मागच्या वेळी गावचा उमेदवार होता, विरोध बाजून होतो, पण गावचा उमेदवार होता. गावचा होता त्यामुळे जरा थोडासा पराभवाचा सामना झाला. पण आरोप मोठ्या प्रमाणात होतो शेतकरी कामगार. शेपूट कापलेला पक्ष म्हणते ते. काय भावना आहे तुमची? आता काय बी कोणी आरोप करायला म्हणल्यावर त्याला काय तोंडाला हात लावायचा. बरं, पण मग आता त्याला उत्तर कसं द्यायचं तुम्ही? उत्तर आता मतदानात मिळते. मतदानात द्यायचं. ओके, काय नाव ना? मच्छिंद्र बेहरे. पुढे बघा. मच्छिंद्र काय कसं आहे वातावरण? वातावरण एकदम गणातलं आणि गटातलं एकदम गणातलं जोरात आहे. बरं, काय पुढे कसं आता आरोप जोरात व्हायला लागलेत? काय नाही आरोप बर बर काय सुद्धा नाही. बर आरोप झालं केलं तर त्याला जनता उत्तर देणार आहे. बर, मग आता पुढनं पण जोरात सगळं चाललंय. यावेळेस पण पुनरावृत्ती घडवूया म्हणतात. मागच्या वेळेस झालं तसं नाही काय सुद्धा नाही. मागल्या वेळेसारखं काय सुद्धा होणार नाही. बर, ठीक आहे. तर मंडळी आज या ठिकाणी कार्यक्रम झाला, तुमची सभा सुद्धा झालेली आहे. आज सभेतनं सुद्धा आज बघितलं तर शेपूट कापलेला पक्षाचा उल्लेख परत एकदा झालाय. तर शेतकरी कामगार पक्षाला ह्या ठिकाणी हिनवलं जाते, काय वाटतंय? शेतकरी कामगार पक्षाला हिनवण्याचा प्रकार आज नाही. आदरणीय स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांपासून हा टीकात्मक टीकेशिवाय बापूंना दुसरं काय येतं किंवा त्यांच्या पण बापूंना कार्यकर्त्यांना शेकाप ह्या एकतपुरातनं संपवायचं वाटतंय का? शेतकरी कामगार पक्ष कधीच संपत नसतो. सांगोला तालुक्यातला शेतकरी कारण कामगार पाठिंबाच्या वेळेस पक्ष मग तुमचा उमेदवार पाडला होता 2017ला. किती पण पाडू द्या, काय पडला म्हणून आता त्या गाडीची अवस्था जवळमध्ये अतिशय बिकट झालेली आहे. उग खोटं नाटक करून डांबण ही देऊन काय रस्ते करून होत नसते. मग ह्या भागात तसं काय झालंय का? ह्या भागात अजिबात झालेलं नाही. आता डांब वगैरे रवलीत का मोकळी? डांब रवल्या जाई ना, तारा नाही आणि डीपी नाही, काय नाही. तुम्हाला काय वाटतंय? दीपक आबा आणि बाबासाहेब देशमुख या विकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार. पण 2017ला तुमचा उमेदवार पाडला होता पूर्ण. 2017 होतं ते, आता हे 2026 आहे. पण शेतकरी कामगार पक्षाला बघितलं तर बापू जे आहेत प्रत्येक वेळेस डावलण्याचा प्रयत्न करतायत. शेतकरी कामगार जो पक्ष आहे या सांगोल्यात खरं तर बाहेर पाठवण्याची भाषा करतायत. शेतकरी कामगार पक्षाची 60 वर्षाची परंपरा आहे. काय परंपरा आहे? विकास कामाची परंपरा आहे. नाही, पण विकासाचं राजकारण सांगोल्यात सुरू वाटतंय का तुम्हाला? हो, 100% सुरू आहे. कशावर आहे? अहो, आमची सूतगिरणी आज कितीतरी संकट आली तर चालू आहे. यांचं विरोधकाच काय चालू आहे मला सांगा की. एखादा दूध संघ चालू आहे का? काय चालू आहे? शेतकरी कामगार पक्षात चालू आहे का? 100%. काय चालू आहे? अहो, मोठ्या मोठ्या शाळा आहेत आमच्या, त्यानंतर सूतगिरणी आमची चालू आहे, त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, मार्केट कमिटी आहे. नाकारण कसं चालणार शेतकरी कामगार पक्षाला? तुम्हाला थांबवतो दादा, थोडंसं. गबाळ पिनूरला पार्सल पाठवा म्हणतात. काय भावना आहे सांगा? अहो, अशी पार्सल पाठवणारी लय जण आली आणि लय जण उडत गेली. हे माळशिरस तालुक्यात सुद्धा हा प्रकार तुम्हाला नेहमी ऐकायला मिळाला असेल की पार्सल तिकडे पाठवायचंय, ऊसतोड कामगाराचा पाठवायचं म्हणून माळशिरस तालुक्यात तुम्ही ऐकलं असेल. मग एकदा आमदार केला त्याचं पार्सल तिकडे बेडला पाठवलं, एकदा खासदारकीला पाठवलं. आता त्या बाजारात सुद्धा पंचायत समितीला सुद्धा गबाळ घोटाळी ताकद त्याने ठेवावं लागतं. लाल फडकं जुनं झालंय म्हणते ते. लाल फडकं जुनं होत नसते, लाल फडकं कायम फडकतच राहत असते. ह्या महाराष्ट्रातल्या 55 वर्ष लाल फडकेनं विधिमंडळामध्ये राज्य केलंय. हे सध्याच्या माजी आमदारांना विसरू नका. 55 वर्ष. त्याला किती वर्ष? 55 वर्ष. आणि देशामध्ये असा विक्रम प्रसार माध्यमांनी तुमच्या माध्यमातून तुम्ही मांडला की 11 वेळा आमदार. असा भारतानंतरचा किंवा दुसरा जगामध्ये देश नाही की जिथं 11 वेळा आमदार झालेला माणूस आहे. पिढ्यानं पिढ्या मतदान केलंय. 3-3, 4-4 पिढ्या मतदान केलेले लोक आहेत आबासाहेबांना. त्या आबासाहेबांनी विश्वास तुम्हाला भरपूर बोलायचं आहे, पुढचं घेऊया. तुम्ही थांबा. शेकापला संपवायची भाषा खरं तर शहाजी बापू करतात या गटामध्ये. अजिबात होणार नाही एवढं वाक्य लक्षात ठेवा. का बरं होणार नाही? शेकापचं कार्य चांगलं आहे. बरं, पण आता जिथे उल्लेख झाला की शेकापचं जे लाल फडका आहे ते जुनं झालंय. शेकाप 100% जुनं होणार नाही, नवीनच राहणार. कसं राहणार? बरं का, शेकापचे कार्यकर्ते चांगले आहेत. पण आता ह्या वेळेला बघितलं तर 2017ला शेकाप पाकिटनं संपवलं होतं तुमचा. संपणारच नाही, लक्षात ठेवा पण तुम्ही. पाडलं होतं तुम्हाला इथं. होय, पण होत असतंय. काय होतं तसं? बरं का, नवजुनी होत असतं. हा. पण 100% शेकाप 100% राहणार.
पण आता ह्या वेळेला सुद्धा खरं तर एकतपूर गटामध्ये शहाजीबाबू म्हणतात की माझाच दावा आहे आणि मीच उमेदवार निवडून आणणार आहे. असं होत नसतं. पण शेकापला सुद्धा ह्या वेळेला खरं तर गावातीत काढण्याची भाषा खरं कार्यकर्ता करताना बघायला मिळते. अहो 100% लक्षात ठेवा तुम्ही, शेकाप पक्षी कधी सुद्धा हटणार नाही. हटणार नाही. हा. शेकाप संपाची भाषा कुठल्या बेसवर नाही करणार नाही नाही. नाही, आई होणारच नाही. अहो, काय म्हणा तुम्ही, हा काय पण म्हणा, होणारच नाही. अहो म्हणून पण पाठिंबाच्या वेळेस तुमचा उमेदवार पाडला ना तुम्ही म्हणून काय करायचं अहो असं असतं, असं होत असतं, जो पडत असतं उठत असतंय बरं का. बर असं शेकाप कधी सुद्धा हटणार नाही माग. मग आता ह्या वेळेला हटेल का ह्या वेळेला नाही 100% हटणार नाही. का बरं हटणार नाही. हा, बरं का. पण बापूने तर पैशाचा जर वापर केला तर अहो पैसा ही काय कसं असतंय, पैसे तुम्ही आणि आम्हाला देत असताय, तुम्ही देत असता तुम्ही बरं का. तुम्ही अजिबात लक्षात ठेवू नका, सकाळ पक्ष कधी सुद्धा नटणार नाही. पण पैसे दिल्यानंतर नाही लोकं- नटणार नाही पैसे तुझ्याच झालं. मग 2017ला का नाही, पडला नाही, उमेदवार नाही. तुमचा? बरं का 100% खिशात घातलेत पैसे लोकांनी. घातले. हा. मग आता ह्या वेळेला सुद्धा बापून पैसे घेऊन खिशात घालू शकाल संपवतील काय नाही नाही होत नसतं, का होत नसतं कधी सुद्धा. का बरं होत नाही. सकाळ पक्षाची माणसं चांगली आहेत कशी चांगली 100%. मग 2017ला का पडला तुमचा अहो उमेदवार? का होत असतंय, बसत असतं, उठत असतं. हा. पण बसत असतं उठत असतं तुम्ही म्हणता की कार्यकर्ते हा. चांगलेत मग का पडलं अहो कुठेतरी नडत असतं, काय नडलं कुठेतरी नडत असते. काय नडलं होतं. हा. बरं का. शहाजी बापू बघितलं तर तुम्हाला इतक्या खालच्या पातळीला बोलतात की शेकाप कर तर मला पेनोरला गबाळ भरून पाठवायचा पक्ष म्हणतोय. टेम्पो बोलवा ना त्यांना. बर हा. टेम्पो भरून पाठवायचा. हा. उमेदवारांच्या उमेदवारी देत असताना पैसे घेतले जातात, 25 लाखाची मागणी केली असा उल्लेख झाला. बोला. अहो साहेब, तुम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून गल्लीपासून दिल्लीपर्यंत आज राजकारण बघत आलाय. राजकारण बदलत असते. आता जर सभेमध्ये तुम्ही ऐकलं असेल तर आमचा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पदाधिकारी आहे खंडू सातपुते. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे तुम्हाला उमेदवारी मागायची असेल तर 25 लाख रुपयाची मागणी केली जाते. ह्या गोष्टी तुम्ही कुठेतरी विचारात घ्या. जिल्हा परिषदेचे इलेक्शन आहे, पंचायत समितीचे इलेक्शन आहे, आमदारकीचं इलेक्शन नाहीये. आता आमदारकीच्या इलेक्शनचा रेट जर तुम्ही पंचायत समितीच्या ह्याला लावायला लागला असेल तर सर्वसामान्य उमेदवारांनी ते पैसा आणायचा कुठं. म्हणजे पैशाची मागणी केल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे जागा मागायला जाणार नाही. आमच्या आरपीआय पक्षाला एक जागा द्या म्हणून तुम्ही मागणी करणार नाही. हा विषय त्यांनी तिथं संपवलाय पैशाची मागणी करून. हे अर्थ तुम्ही लक्षात घ्या. आज जर तुम्ही एखाद्या कुटुंबातनं उभा राहायचंय, मला एखाद्या मतदारसंघातनं उभा राहायचंय, एखाद्या गटातनं उभा राहायचंय आणि जर मला संपवायचं असलं तर पहिल्यांदा तुम्ही माझी आर्थिक नाडी दाबणार आहे. 25 लाख दिलं तर आम्ही तुला तिकीट देतो. ही मागणी काय वर्ण आली या पक्षातनं? वर्ण मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मागणी केलेली नाही उमेदवाराचं 25 लाख घ्या, 50 लाख घ्या. हे दर तुम्ही ठरवलाय आणि तुम्हाला 25 लाख मागितल्यानंतर ऑटोमॅटिक तुमची उमेदवारी तिथं रद्द होणार आहे. दादा, आता इथं नगर परिषदेच्या निवडणुकीत एक उल्लेख झाला होता इथून की कपाळाला माती लागू दिली नाही बापूच्या, पण आता त्यांच्याकडनं येते की तुम्हाला माती नाही मातीत धुळू म्हणतात शेकापला. इथं काय भावना आहेत? बोला, थोडक्यात बोला. कोण सुद्धा लोळू शकत नाही. बर. 65 वर्ष राज्य केले सागोला तालुक्यात. बर. कोण लोळू शकत नाही. तुम्ही लोळाल काय त्यांना? लोळणार आहे. बर. एकतपूरच्या मातीत गाडणार. हो हो. बर एकत्र मातीत बर. बापूच्या राजकारणाबद्दल बोला, चांगल्या शब्दात बोला. बापू राजकारण बापूला काय बोलायचं. बापूला काय आदरस्थानी आहेत, ज्येष्ठ आहेत. अण्णा जरा पुढे या तुम्ही, ज्येष्ठ मंडळी आहेत. सध्याचं जे राजकारण चाललंय सांगोला तालुक्यामध्ये, भूल तापा द्यायच्या, थापा मारायच्या, वाळूचे तस्कर तयार करायचे, दारू धंदेवाले, बोला चांगल्या शब्दात बोला. आता एका पक्षानं तसला कधीही धंदा केलेला नाही. बर. हा. 65 वर्ष राजकारण केलं तालुक्यात. बर. हा. सगळ्या जाती धर्माला धरून, बर. गोरगरिबाला धरून बर. जे काय विकास असेल ते विकासासाठी रात्रंदिवस त्यांनी झटून बर. तालुक्याचा विकास केला. बर. पण आपलं 2 नंबर धंदा वाळू तस्करी ही असल्या पण आता तिकडून वाळू तस्करांना उमेदवारी दिलेली आहे, त्याबद्दल भावना सांगा तुमच्या. आता त्यांच्या मनात काम आहे. बर. त्यांनी कोणाला पैसेवाला पाहिजे तर त्यांना बर. पैसे वाटायला पैसेवाली पाहिजे ती. बर. त्यामुळे ती पैसेवालीच धरते ती. वाळू तस्करांना निवडून देतील असं वाटतंय का तुम्हाला? मग वाळू तस्कर हे पैसे मिळवणारीच आहे ती 2 नंबर मधून. बर. आणि 2 नंबर वालीच माणसं ती धरते ती. बर. ओके दादा, काय नाव तुमचं? राजेंद्र. काय एकतपुरात काय हवा काय म्हणते? एकतपूर गाव म्हणजे नवले सरांचं गाव म्हणून आपल्या महाराष्ट्रात परिचय होतो. बर. त्यांच्या घरातली उमेदवारी आली. आमच्यासारखे 5-10 डेप्युटी सरपंच बनवलेले आहेत. आमच्यासारख्या सामान्य कुटुंबाला त्यांनी गावात न्याय दिलेला आहे. त्यामुळे एकतपूर गावातील सदाबा नवले एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे. त्या माणसाने कधी खुर्चीचा मोह धरला नाही. बर. ज्या घरात राजकारण नाही त्या घरात नेऊन राजकारणाचा सरपंच पदापर्यंत न्याला मला त्याने. आणि ती पण अजून 5-10 मतावर ग्रामपंचायत असते. बरं, मधल्या एका सभेत इथं आरोप झाला या गटात झालेला आहे की शिक्षण सम्राट आहे, पैसा भरपूर आहे, पैसा फेकून निवडणुका जिंकल्या जातील. काय भावना आहे?
स्वतः त्यांनी कधी निवडणूक लढवलीच नव्हती ना, त्यामुळे बरं. पैसा फेकायचा काही विषयच नव्हता. बर आणि ज्या ग्रामपंचायत ज्या वेळेला इथल्या झाल्या बर त्यावेळेला असे झाले, त्यांचं कामच बोललेलं आणि त्या कामातून झालेला त्यांचा विजय येतो. बर हा हा बर. आणि त्यामुळं या गावातील तरुणांनी घेतलेली निवडणूक हातात आहे. बर ही नवले कुटुंबाचं नाव जरी असलं तर या गावातला तरुण हा सुशिक्षित तरुण आहे. ओके ठीक आहे पुढं. पाठिमागच्या वेळेस बघितलं निवडून आलता शेकाप संपवायची भाषा एकत्र गटामध्ये केली जाते, काय वाटतं? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा हा फडकतच राहणार. फडकत राहील. हो. पण बापूंनी बघितलं तर शेपूट कापल्याला पक्ष म्हणून खरं तर अहो, जी त्याला लाल फडका ही पेनूरला पाठवा अशी पद्धती शहाजी भाषा केली. बापूला आयुष्यामध्ये टीका करण्याशिवाय दुसरं काही जमलेलं नाही. रस्ता सेंट्रल गव्हर्नमेंटने केला तर तू माझ्याच नावावर असा टिपणारा गडी आहे, त्याच्या खोटं बोलण्याला मर्यादा नाही. मग मागच्या वेळेला जो उमेदवार निवडून आला त्याने ह्या भागाचा काय विकास केला का? भागाचा विकास करण्याचा विषय शिल्लक राहिला, तोंड बी दाखवलं नाही. कुणी दाखवलं नाही. त्या उमेदवारानं तोंड दाखवलं पण नाही. सांगोला तालुक्यामध्ये तेच आज तोंड चौकट फिरत असताना सांगते की मी विकास केला. अहो, विकास कागदावरचा विकास आहे, बर, प्रत्यक्षातला विकास त्याला स्वतः जमलाच कागदावरचा नाही आहे का स्वतःचा आयुष्यामध्ये. विकास आहे? स्वतःचा विकास चांगल्या पद्धतीने केला गेला. केलाय का? कुटीचा बंगला बांधला, सगळं चांगलं केलं. बर बर बर. मग आता या वेळेला शेतकरी कामगार पक्षाची जी काही पक्का आहेत ती उकडण्याची भाषा कार्यकर्ते करतात बघा. कदापि शक्य नाही. शेतकरी कामगार पक्षाचा जे लाल बावटा आहे ते कामगारांचं प्रतीक आहे, आणि जो माणूस कामगारांवर अशा पद्धतीचा अवहेलना करेल त्याला कामगार त्याची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही. मग आता या वेळेला जो शाजी बापांचा उमेदवार आहे त्याचं डिपॉझिट जप्त होईल वाटतंय तुम्हाला या वेळेला? 100% डिपॉझिट जप्त करण्याचा होईल? प्रयत्न करू. कसं शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्ते करतील? शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा हाडाचा कार्यकर्ता आहे, बर, आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करणारा कार्यकर्ता आहे, आणि कुठल्याही परिस्थिती आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणापासून आणि विचारापासून बाजूला 2017ला ध्येय धोरण शेतकरी कामगार पक्षाने सोडली होती का? शेतकरी कामगार पक्षाला जो उमेदवार मिळाला होता 2017 मध्ये हा. जिल्हा परिषदेला, तो चुकीचा उमेदवार होता, हा. आणि त्या एका उमेदवारामुळं शेतकरी कामगार पक्षाला इथं अपयश आलेलं आहे. दुसरं काही नाही. मग बापू एवढ्या स्ट्रॉंग पद्धतीने सांगतोय की एकतपूर हा माझाच आहे. त्याला आयुष्यामध्ये 40,000 मतांना पडला तरी म्हणायची सवय होती, काय म्हणायचं त्यामुळे होते? माझाच येतोय म्हणायची सवय. बर. 40,000 पडला ना त्यावेळी म्हणत होता माझा गुलाल आहे. मग आता आता त्यांचा शहाजी उमेदवार सुद्धा पुढे चांगल्या पद्धतीने तयारी करताना दिसतोय, काय वाटतंय मग त्याच्याबाबत? कदापि शक्य नाही. शहाजी बापूला आयुष्यामध्ये उमेदवाराला डबऱ्यात घालण्याशिवाय कधी मग त्या उमेदवाराला डबऱ्यात घालणार बापू? 100% म्हणजे पैसे खर्च करायला लावून सगळी यंत्रणा लावून डबऱ्यात घालणार? 100% डबऱ्यात. आणि बापू बापू डबऱ्यावर वर बसणार. डबऱ्याच्या वर. बर. दादा काय नाव तुमचं? माझं बरं. संतोष ओवाळणार. बरं, आता इथं आरपीआयनं पाठिंबा दिला यांना, एवढा का उशीर केला तुम्ही? आरपीआयन पाठिंबा देण्याचं म्हणजे आरपीआयन रामदास आठवले गटानं भाजप सोबत आणि शिवसेनेसोबत युती असल्यामुळं त्यांचं काय ध्येय धोरण आहे, काय रणनीती आहे त्याची आम्ही वाट बघत होतो, परंतु त्यांनी आमच्या नगर परिषदेत सुद्धा अवहेलना केली, आणि त्यामुळे आमचा दलित समाजाला वापरून फेकून द्यायची ही पद्धत शहाजीबापू पाटील आणि त्यांच्या चांदा चौकटीची पद्धतच आहे ना. बर बर. मी स्वतः दलित तुमचा वापर समाजाचा करून कार्यकर्ता आहे. वापर करून सोडून दिला असं वाटतंय का? वापर करून 100% सोडून दिले. बर. रडून पाया पडून ज्या गाड्यांसाठी आम्ही प्रचार केला, मतदान केलं, बर त्या माणसाने अक्षरशः वापर करून फेकून दिलं. हो, तो बर. गॉडफादरनं गंडवलंय आम्हाला, स्वतःला तुम्हाला मला गंडवलंय असं गंडवलेलं वाटतंय? आहे. गंडवलंय. बर. वाकीत एक गडी शेतकरी कामगार पक्षाचा फुटलायच घे, बर त्यानंच गंडवलंय. दलित समाजाची फार मोठी फळी वाकी गावामध्ये महाराष्ट्राला आदर्श देणारी पोरं होती, बर. त्या पोरांना चिंधी चोरी करण्याचं शिकवलं. बर पण आमची पोरं वेळ गेल्यानंतर शहाणी झालेत. आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमाग जाणार, एकही रुपया नाही, पण न त्यांनी- घेता आम्ही त्यांनी काम करायचं स्वतःच्या ठरवलं. पायावर उभा केले ना, वाळू धंदे वगैरे सगळं व्यवस्थित चालू आमच्या आहे. पोरांना काय वाळू धंदे शिकवणार आहे, ते शिकवलेल्या त्या माणसांबद्दल आम्ही बोलत नाही. त्यांनी किती पण चिंध्या चोऱ्या करायला शिकवू द्या, वाटोळ होत असतं त्या कार्यकर्त्यांचं. आमच्या कार्यकर्त्यांचं वाटोळ करण्याचं ज्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे तो शेकाप मधनं गडी डागी गेलेला आहे, बर. त्याला ढकलून घालवलेला आहे, हम्म. आणि त्याचं आता ते त्याला मग त्याचा कार्यक्रम तुम्ही लावलेला आहे. सर, ओके, कुणाच्या चला. खांद्यावर बरं, कुणाचा चला, हात, चला. अशा अवस्था त्याची झालेली आहे.
त्याला कळेल आता बघ. बरं निखिल, आपण इथं बघितलं एकतपूर गटामधलं वातावरण शेतकरी कामगार पक्षाच्या दृष्टीने खूप चांगलं दिसतंय. लोकांच्या भावना बघितल्यानंतर काय वाटतंय तुम्हाला? 2017ला जो शाजी बापूंनी उमेदवार या ठिकाणी निवडून दिला बर. त्या व्यक्तीचं खरं तर आपण लोकांच्याच प्रतिक्रिया घेतलेल्या बर. आहेत. त्या व्यक्तीने या भागाचा विकास न करण्याऐवजी स्वतःचा विकास केला बर. आणि ह्या भागाचा भकास परिस्थिती करून या ठिकाणी तो उमेदवाराने पळ काढलेला आहे. ही परिस्थिती एक पेनूरचा गबाळ पार्सल पाठवायच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्याच्याबद्दल काय अनालिसिस काय? आता पेनूरचं जे हा. पार्सल बाहेर पाठवण्याची भाषा करतायत हा. तर ते स्वर्गीय गणपताबांनी गेली 60 वर्षाचे काय विचार आहे यांच्या पुरोगामी उरावर बसून विचार, केलेले आहेत. तो हो. पुरोगामी विचार जो आहे या जमिनीमध्ये पूर्ण असा रोवून ठेवलाय की पुढचे 60 वर्ष जरी कोणी हलवण्याची भाषा केली तर तो हलवणार नाही. अशा पद्धतीचे स्वर्गीय गणपताबांचे विचार, तो पुरोगामी विचार या ठिकाणी जपण्याचं काम या शेतकरी कामगार पक्षाचे जे कार्यकर्ते संबंध तालुक्यामध्ये करताना आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, तर मंडळी आपण बघितलं या ग्राउंड रिपोर्ट मध्ये एकतपूर गट आणि या गणातले सगळे जे कार्यकर्ते होते त्यांच्या भावना फार तीव्र आहेत आणि ह्या तीव्र भावना येत्या 7 तारखेला मतपेटीत उतरतात हे बघूया आपण. इथे थांबूया. धन्यवाद.